अनवर भाईंनी मला विषय सांगितला संविधानासमोरच्या समस्या. खरं सांगू का, संविधानासमोरच्या समस्या आपल्या समोरच बसल्या आहेत. आपणच मी राज्यशास्त्राचा 26 वर्ष प्राध्यापक होतो आणि संविधान शास्त्र शिकवत होतो. पण मी तुम्हाला सांगतो, राज्यशास्त्रामधले आणि संविधान शास्त्रामधले अनेक शब्द आम्ही रोज वापरतो, पण त्यांचे अर्थ आम्हाला ठाऊक नसतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. राष्ट्र या शब्दाची व्याख्या काय मला 26 वर्षात सापडली नाही. अतिशय खोटी चुकीची व्याख्या शब्दकोशात आहे. आम्ही सारे एक आहोत आणि इतरांपासून वेगळे आहोत असं ज्यांना वाटते त्यांचं एक राष्ट्र तयार होते, अशी व्याख्या आहे. आता माझी अडचण अशी आहे की मला माझ्या कुटुंबातले लोकच एक वाटतात, बाकीचे दुसरे वाटतात. तर आता इथं राष्ट्र कुठे आलं? काहींना आपला पक्षच आपला वाटतं, आपल्या संघटनाच आपल्या वाटतं. मग राष्ट्र कुठे आलं? हे सार्वभौम सत्तेबद्दलचंही आहे. सार्वभौम सत्तेची काय व्याख्या आहे? मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक विद्यार्थ्यांना फसवत आलो आहे 26 वर्ष. मी अशी व्याख्या सांगत होतो आणि पुस्तकांच्या शब्दकोशांच्या आधारे सांगतो की जी सत्ता सगळ्यांना ताब्यात ठेवते पण तिच्यावर कोणाचाही ताबा नसतो तिला सार्वभौम सत्ता म्हणतात. आता ताब असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकावर शेजाऱ्याची सुद्धा सत्ता आहे. तर काही शब्दांना राज्यशास्त्रामध्ये संविधान शास्त्रामध्ये सुद्धा स्पष्ट अर्थ नाही. तुम्ही समाजवाद म्हणतात आणि समाजवाद हा शब्द फार लाडका आहे लोकांच्या. मी समाजवादाचा अर्थ फक्त एवढाच घेतो की गरिबांच्या बाजूने उभा आहे. त्याचा शास्त्रीय अर्थ मी कधीही स्वीकारला नाही. नेहरू जेव्हा सोव्हिएत युनियनचा दौरा करून परत आले तेव्हा त्यांच्यावर समाजवादाचा प्रचंड पगडाव. तर गांधी समाजवादी नव्हते अजिबात. समाजवाद जेव्हा नेहरू गांधींना समजावून सांगायला लागले तेव्हा गांधी म्हणाले की मी जगातले बहुतेक सारे शब्दकोश आणि विश्वकोश पाहिले आहेत. एका विश्वकोशातली समाजवादाची व्याख्या दुसऱ्या विश्वकोशातल्या व्याख्याची जुळत नाही. प्रत्येकाचा अर्थ समाजवादाचा वेगळा आहे आणि तो तसा समजूनच घेतला पाहिजे. तो समजून घेतला पाहिजे आणि आपल्या समाजाच्या, आपल्या देशाच्या आणि आपल्या बुद्धीच्या विवेकाच्या कसोटीवर तो अर्थ आपण स्वीकारला पाहिजे. कोणीतरी सांगितलं, मगाशी मी रवींद्रभाईशी बोलताना मार्क्स हा समाजवादाचा जन्म. तो काय म्हणाला? तो म्हणाला की समाजामधली उद्योगपती माणसं समाजाच्या मजुरांचं, श्रमिकांचं शोषण करतात आणि ते शोषित श्रमिक त्या उद्योगपतीच्या विरुद्ध सशस्त्र क्रांती करतात, त्यांना मारतात आणि उत्पादनाची साधने हिसकावून घेतात. ऐकायला छान आहे, वाचायलाही छान आहे, शिकवायला तर फारच छान. पण मी तुम्हाला सांगतो अशी क्रांती जगात कुठेही झाली नाही. कुठेही झाली नाही. ती व्हायची असती तर अमेरिकेत झाली असती, जर्मनीत झाली असती, इटलीत झाली असती, पण ते उद्योगप्रधान देश तरी होतं. रशियातली क्रांती कामगारांनी केली नाही, पराभूत झालेल्या सैनिकांनी केली. लेनिन त्यांचा नेता. चीनमध्ये तर माओ म्हणाला की इथं उद्योगच नाही तर मजूर कुठे आले? उद्योगच नाही, शेतीप्रधान देश आहे. म्हणून भारत आणि चीन सारख्या देशामध्ये मजूर क्रांती करत नाही. पटणार नाही आपल्याला, मलाही पटत नाही पूर्णपणे. तो म्हणाला कृषी प्रधान देशामध्ये शहराखेड्यांची पिळवणूक. खेड्यामध्ये कच्चा माल तयार होतो, त्याचं पक्क्या मालात रूपांतर शहरामध्ये होते आणि तोच माल अधिक किमतीत खेड्यांना विकला जातो. मग शहर श्रीमंत होत आणि खेडी दरिद्री होत. हे माओचं म्हणणे. गांधी आणखीच वेगळं बोल. तो समाजवाद वगैरे काही म्हणाला. खरं म्हणजे गांधी या नावाचा वादच अस्तित्वात नाही, हे फार स्पष्टपणे लक्षात घ्या. गांधी म्हणाला माझा कोणताही वाद नाही. याचं कारण मी माझा विचार अजून पूर्णच झाला नाही, तो प्रयोगावस्थेत आहे. आता तो प्रयोगावस्थेत आहे आणि याला पूर्णविराम नाही, ते तत्वज्ञान कसं होईल? तर गांधी वाद वगैरे काही नाहीये. गांधी हा स्वयंभू विचाराचा माणूस. ज्या ज्या क्षणी जो जो प्रश्न डोळ्यासमोर येईल त्या प्रश्नाचा त्या काळाच्या संदर्भात विचार करून तो निर्णय घेत होता. त्यामुळे त्याचे अनेक निर्णय परस्पर विरोधी सुद्धा दिसतात. पण परस्पर विरोधी असले तरी विचाराची अंतिम दिशा आहे. खरं सांगायचं तर तत्वज्ञान हा विषय जो आहे तो आज असं म्हणतो की जगातले सगळे वाद मेलेले आहेत. कोणताही वाद परिपूर्ण नाही, कोणताही वाद परिपूर्ण. आपला ज्ञानेश्वर असं म्हणाला की स्वधर्म सूर्यभाव. प्रत्येकाचा एक स्वधर्म आहे, त्याप्रमाणे त्याला सूर्य दिसतो, त्या दिशेने त्यांनी जायचं. आपल्याकडे सुद्धा वसुधैव कुटुंबकम आलं. तुकारामही तेच म्हणाला, अवघा की संसार सुखाचा करीत. तो काही समाजवाद वगैरे गरिबी बघून आला नाही. आयुष्यभर छळ सहन केला. या पार्श्वभूमीवर मी जेव्हा कुमारकडे पाहतो तेव्हा अनवर भाई माझ्या लक्षात आहे की कुमार हा स्वयंभू माणूस होता. त्यांनी कुणाला अनुयायी बनवलं नाही आणि तो कुणाचा अनुयायी झाला नाही. मला त्याच्या आयुष्यातल्या काही दुःखाच्या
क्षणांची जाणीव आहे. आम्ही बोललो नसतो. डॉक्टर राममनोहर लोहियांवर त्याचा फार प्रेम होतं. पण लोहिया काय प्रकरण होतं, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये देशाच्या फाळणीच्या बाजूनं मत दिलं आणि बाहेर येऊन फाळणीचे गुन्हेगार म्हणून नेहरू आणि पटेलांना शिवीगाळ करणारी पुस्तक लिहिलं. हे वेदांतावर पीएचडी करणाऱ्या माणसाची ही अशी अवस्था. पुण्यात काय बोलू नये, मी आदिवासी भागातला माणूस आहे म्हणून. जॉर्ज फर्नांडिस तडफदार लोक, समाजवादी नेता, सका पाटलांना वाढून निवडून आला. मी मुलाखत घेतली आनंदवनाची. त्या मुलाखतीत त्यांनी मला काय सांगितलं की या देशातला जोडून ठेवणाऱ्या फक्त दोनच गोष्टी आहेत, एक काँग्रेस पार्टी आणि दुसरा हिंदू धर्म. आपण काँग्रेस पार्टीचा विस्कास केला, धर्माचा विस्कास करणारे बसलेले आहेत सत्तेवर. आणि हा जॉर्ज फर्नांडिस पुढे शेळपटासारखा अक्षरशः वाजपेयीच्या मंत्रिमंडळात गेला. वाजपेयींचे माझे संबंध अतिशय चांगले होते. मी त्यांच्या खूपदा मुलाखती घेतला, प्रवास केला त्याच्यासोबत. मी त्यांना शेवटी एकदा असं विचारलं की लालकृष्ण अडवाणींना उपपंतप्रधान पद देणं हे तुमच्या मनात नसताना तुम्ही का दिलं? तर म्हणाले, अखबार में देना मैं पर्सनली बोलतो, दोस्त करके. मी त्याला उपपंतप्रधान यासाठी केलं की हा जॉर्ज फर्नांडिस माझ्या मागे लागला. ही तथाकथित समाजवादाची अवस्था आणि समाजवाद्यांची ही अवस्था. त्यामुळं मी वादी झालो नाही कोणताही, याचा मला आनंद. कारण प्रत्येक वादाची एक चौकट असते आणि ती चौकट तुम्हाला आपल्या परिघात बसवत असते. कुमार स्वतंत्र आणि स्वतंत्र संघटना उभी केली हे त्याचं मोठं. आणि अशी माणसं समाजामध्ये असणं हे समाजाच्या विवेकाच्या जागरणाचं लक्षण आहे. ती जाणं याच्या एवढं दुर्दैव दुसरं कोणतंही नाही. पटत नसे खूपदा, कसं म्हणून पटत नसे, पण तो सांगतो त्यात काही नेमकं आहे आणि ते चांगलं आहे हे जाणवत असे, हे जाणवतच असे. असा माणूस आपण गमावला. मी सांगतो, महाराष्ट्राची एक फार मोठी वैचारिक हानी त्यामुळे झाली. एक वैचारिक दारिद्र्यच आपल्या वाट्याला आलं त्याच्या जाण्याने, नरेंद्र दाभोळकरच्या जाण्याने. या स्थितीमध्ये आपण आपल्या आजच्या संविधानाच्या संदर्भात विचार करा. आत्ता या भगिनीने संविधानाची उद्देश पत्रिका वाचवला. त्या उद्देश पत्रिकेचं महत्व आपण लक्षात घ्या. पहिल्यांदा तर एक गोष्ट सांगितली पाहिजे, संविधान याचा तरी अर्थ किती लोकांना ठाऊक आहे? क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड हे सामान्य माणसासाठी झालेले कायदे. संविधान हा सरकारसाठी झालेला कायदा. सामान्य माणसांसाठी जे कायदे झाले ते सामान्य माणसांना आयुष्य नियमित करतात. संविधान हे सरकारला नियमित करणारं कायद्याचं पुस्तक. संविधानाने सरकारच्या मर्यादा स्पष्ट केल्या. आपल्या संविधानाने तिसऱ्या हा एक संविधानाचा संविधान हा सरकारसाठी बनवलेला काय. संविधानाचा दुसरा अर्थ असा आहे की संविधान हा करार आहे, इट्स अ कॉन्ट्रॅक्ट. हा करार जनता आणि सरकार यांच्यात. या कराराने जनतेचे अधिकार सांगितले आहेत एका बाजूला आणि सरकारचे अधिकार दुसऱ्या बाजूला सांगितले. आपल्या घटनेच्या तिसऱ्या प्रकरणात जनतेचे अधिकार सांगितले आणि पुढल्या 5व्या प्रकरणापासून अखेर अधिकारांच्या याद्यांपर्यंत सरकारचे अधिकार सांगितले. आणि या दोघांनीही आपापल्या मर्यादेत राहायला पाहिजे. आणि मर्यादा ओलांडण्याची ताकद कोणामध्ये? सामान्य माणसात नाही, सरकारमध्येच आहे. कारण लष्कर त्यांच्या हातात, पोलीस त्यांच्या हातात, दंडे त्यांच्या हातात, ईडी आणि बाकी सगळे हातात आपण अनुभवतच, ते सगळं त्यांच्या हातात. त्यामुळे या मर्यादा ओलांडण्याची क्षमता आणि ताकद, धाडस किंवा दुर्बुद्धी ही फक्त सरकारला असते. सामान्य माणसांना आपल्या मर्यादा माहीत असतात, आपल्या मर्यादा माहीत असतात. त्यामुळे ती माणसं आपल्या मर्यादा ओलांडत नाहीत. ओलांडण्याचं सोडूनच द्या, त्यांना आपल्या अधिकारांची सुद्धा फारशी जाणीव आहे असं मला कधी वाटलं नाही. आता उद्देश पत्रिकेच्या वाचनात सांगितलं की आम्ही या देशामध्ये लोकशाही, सार्वभौम लोकशाही, प्रजासत्ताक, त्यातही सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष समाजवादी समाज निर्माण करण्यासाठी आणि पुढे काही जनतेला देण्यासाठी हे तयार करतो. मी आपल्याला खरं सांगू असा एक प्रश्न विचारतो, डेमोक्रेसीचा अर्थ काय होतो? डेमोक्रेसी म्हणजे लोकांचं राज्य नाही. डेमोक्रेसी म्हणजे बहुमताचं राज्य नाही. डेमोक्रेसी म्हणजे कायद्याचं राज्य. जो कायदा लोकांना लागू होईल तो सरकारलाही लागू होईल. काल मी आज सकाळी वाचलं, नरेंद्र दाभोळकरच्या पुण्याच्या जन्मठेपेला स्थगिती दिली ना कोर्टाला, दिली ना. आणि तो तिकडे हेमंत बिस्वा मुसलमानांना गोळ्या घालून ठार कराव्या म्हणतो. त्याच्याविरुद्ध काही होत नाही, त्याच्याविरुद्ध काही होत कुठे आले. मग कायदा आणि संविधानाने केलेला कायदा हा फक्त जनतेवरच मर्यादा घालण्यासाठी आहे. मी अमेरिकेचं सांगतो उदाहरण. अमेरिका ही लोकशाही आहे. अमेरिकेचा एक उपाध्यक्ष पदावरून सरळ जेलमध्ये गेला कोर्टाच्या आदेशात. आणि एका अध्यक्षाला घटनेच्या नियमाप्रमाणे महाभियोगाचा खटला दाखल झाल्यावर राजीनामा द्यावा लागला निक्सनला. काय आहे आपल्याकडे काय आहे? हे डेमोक्रेसी करतो. समाजवादाविषयी बोललोच. प्रजासत्ताक आहे ना नाव, प्रजासत्ताक आहे, पण
प्रजासत्ताकामध्ये सत्तेवर बसलेला माणूस हा जर सम्राटासारखाच वागत असेल आणि त्याच्या सम्राट पदाला आणि त्याच्या शब्दाला संसदेपासून न्यायालयापर्यंत सारेच मान्यता देत असली तर प्रजासत्ताक ही सुद्धा कविता होते, आपण लक्षात कविता. आणि सेक्युलरिझम कुठे? आपण म्हणतो या सेक्युलर, अभिमान वाट काय सेक्युलर या शब्दाचा खूप इतिहासात अर्थ आले आहेत. काहींनी त्याला निधर्मी राज्य, काहींनी अधर्मी राज्य, काहींनी गांधी सारख्यांनी सर्व धर्म समभाव हा विचार मांडला. याचा पहिले दोन विचार जे आहेत नकारात्मक, अधर्मी निधर्मी नकारात्मक, आणि सर्व धर्म समभाव ही कविता ती गांधींची असली तरी कविता. कारण गांधी प्रार्थनावादी होते. जगातला कोणताही धर्म दुसऱ्या धर्माला आपल्या बरोबरीचा मानत नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव जे हिंदू धर्माचे असतील आणि उच्च वैदिक असतील त्यांनाच फक्त मोक्ष प्राप्त होऊ शकतो. असं आहे ना, इतरांना नाही होत. जो अल्लाला शरण जाईल त्याला स्वर्ग मिळेल. म्हणून तो मौलाना शौकत अली म्हणला गांधीला सुद्धा स्वर्ग मिळणार नाही, कारण तो अल्ला शरण नव्हता. तो इकडे अल्लाही म्हणायचा आणि तिकडे ईश्वरही म्हणायचा. सेक्युलरिझम या शब्दाची खरी व्याख्या आधुनिक अर्थाची जॉर्ज होलियोक या इंग्रज तत्वज्ञानाने केली आणि ती नकारात्मक नाही, ती सकारात्मक. ही व्याख्या अशी आहे की ज्या मूल्यांनी मानवी जीवनाचं चतम नैतिक कल्याण होतं त्या मूल्यांचा जो धर्म तो म्हणजे सेक्युलरिझम. या व्याख्येचा एका शब्दात वर्णन करून सांगायचं झालं तर सेक्युलरिझम म्हणजे नीती धर्म. नीती धर्म, धर्माची नीती नाही, नीतीचा धर्म. जसं कारण कोणताही धर्म हा नैतिक नाही, कोणताही धर्म हा नैतिक नाही हे मी पापात जाण्याची शिक्षा पत्करून सांगून टाकतो. जगातला कोणताही धर्म स्त्रीला न्याय देत नाही हे आपण लक्षात घ्या. आम्ही ज्याला प्रगत मानतो त्या ख्रिश्चन धर्मामध्ये 4थ्या शतकात पोपने अशी आज्ञा केली की जी स्त्री स्वतंत्र विचार करेल ती चेटकी नाही, ती जाळली करेल. तर 4थ्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत 50 लाख स्त्रिया जाळल्या ख्रिश्चन धर्माने युरोपात. त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही, सतीच्या नावानं आपणही तेच केलं. आज मगाशी मला ते पीटर भैया भेटायला आले. ते सांगत होते की बाटल्यांचे काही मंदिरासारखं त्यांनी उभं केलंय सिंहगड रस्ते. मी त्यांना गंमत वेगळी सांगितली. मी प्राग शहरात गेलो होतो. 70,000 लोकांच्या हाडांचा चर्च बांधलाय. हाडांचं 70,000 लोकांच्या. धर्मांनी इतिहासात जेवढी माणसं मारली तेवढी राजकारणानं सुद्धा मारली नाहीत. इतिहासामध्ये 14,000हून अधिक युद्ध झाली, त्यातली 12,000हून अधिक युद्ध धर्मांची झाली. ख्रिश्चन आणि इस्लाम मधलं युद्ध 700 वर्ष चाललं. आपल्याशी ते 700 वर्ष लढले इस्लामचे लोक. आणि तेवढंच झालं नाही, एकाच धर्मातले लोक आपसात भांडत राहिले. आपल्यातल्या शैवांनी किती वैष्णवांना मारलं आणि किती वैष्णवांनी शैवांना. तिकडे इस्लाम मध्ये सुद्धा दोन पंथाचे लोक एकमेकांची संघर्ष करतच होते. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंटही एकमेकांना मारतच होते आणि अतिशय भयानक शिक्षा देत होते. ज्यू धर्माविषयी लोकांना आपल्या देशात फार प्रेम, कारण ते ज्यू मुसलमानांशी लढतात म्हणून आमच्या मनामध्ये आहे. अरे ते यहुद्यांनी आपल्याच धर्माचे किती माणसं मारली. एक कोरान नावाचा तरुण मुलगा होता, त्यांनी आपल्या धर्माच्या सगळ्या ग्रंथांमधल्या विसंगतींवर लिहिलं. त्याला शिक्षा केली गेली की सायनागाच्या पायरीवर उघडा तू राहायचं आणि तुझ्या अंगावर पाय देऊन लोक जातील. तो त्यातच मेला. यहुद्यांनी सुद्धा माणसं मारली. गाझापट्टीत काय केलं? गाझापट्टीत स्मशान केलं ना त्याने. यहुद्यांनीही तेच केलं, आपणही तेच केलं. एक गोष्ट सांगितली तर आवडणार नाही. सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धात 3 लाख माणसं मारली. पुढे तो बुद्ध झाला, पण बुद्ध झाल्यानंतर त्यांनी आपले 99 सावत्र राहून स्वतःच्या हाताने मारले नाही. पुढे जाऊन 18,000 आजीवकांना जिवंत मार. हे आजीवक हे मख्खाली घोषाल नावाच्या एका वेगळ्या धर्म संस्थापकाचे आणले. आपल्याही लोकांनी तेच केलं. आम्हाला असं सांगितलं जातं की बुद्ध धर्म फार शांतता, काही शांतता बिंतता नाही. बुद्धिस्ट वॉरफेअर नावाचा ग्रंथ आला आहे, तो जरा वाचा. किती कत्तली केल्या पूर्व भारतामध्ये, तिबेटमध्ये, जपानमध्ये, चीनमध्ये कोणताही धर्म रक्तपाता वाचून राहिला नाही. कोणताही धर्म स्त्रीवर अन्याय केल्यापासून राहिला नाही. एकही पोप त्या पदावर महिला का नाही? शंकराचार्याच्या पदावर महिला काय येत नाही. आणि ज्या महिलांना मोठं पद लाभलं त्या अद्भुतच होत्या. झाशीची राणी अद्भुत होती, इंदिरा गांधी अद्भुत होते. म्हणजे आताच्या मंत्रिमंडळात वगैरे आहेत त्यांच्याविषयी काय बोलायचं आपण? महिलांनीच केलं पाहिजे ते दे. तेव्हा लोकशाही, प्रजासत्ताक, सेक्युलर समाजवाद जाऊ द्या. पुढचा प्रश्न आहे न्याय. आम्ही ज्या देशातल्या जनतेला काय देऊ तर न्याय. आता इथं सुद्धा माझ्यासमोरची अडचण सांगतो. मला न्यायाचा अर्थच समजला नाही. न्यायाची काय व्याख्या? न्यायालयात होतो तो न्याय आहे. न्यायालयात न्याय होत नाही, न्यायालयात शिक्षा होत.
म्हणजे आपली न्यायालय शिक्षालय आहे, न्यायालय नाही शिक्षालय आहे. आणि आताची न्यायालय तर अशी आहेत की ज्यांना न्याय मांडण्याची सुद्धा आपल्याला लाज वाटायची. आपल्या सर्वोच्च न्यायालयासमोर की याचिका दाखल आहे प्रशांत भूषणांच्या वडिलांची आहे, ते कायदा मंत्री होते अरे मोरारजींच्या मंत्रिमंडळात, की स्वतंत्र भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर आलेले निम्मे न्यायाधीश भ्रष्ट पुराव्यासकट. पण ती याचिका सुनावणीला घेतली जात नाही का आपली बदनामी कोण? अलीकडल्या 10 वर्षातले जे सरन्यायाधीश आहेत ते तर न्यायालयाला लाल लागणारेच आहेत. त्यांची नावं घेत आहेत. जस्टिस लोया जिथं वारलं किंवा जिथं त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला तिथे या महाराष्ट्रातले 12 न्यायाधीश हजर होते ना, पण लोयांच्या मृत्यूचा शोध लागत नाही. जे 12 जण उपस्थित होते त्यातले 2 पुणे या देशाचे सरन्यायाधीश झाले आणि ते तुम्हाला आणि मला नीतीवर व्याख्यान द्यायला ऐकवायला लागले. अरे ज्यांना आठवलं म्हणून सांग, नागपूर मुंबईमध्ये बार डान्स होते, आर पाटलांनी ते बंद केले, सुप्रीम कोर्टाने ते चालू केले. ज्या सरन्यायाधीशांनी तो निर्णय दिला त्याला बार डान्स वाल्याने 200 कोटी रुपये दिले ही गोष्ट मला आर पाटलांनी सांगितली, स्वतः आर पाटलांनी सांगितली. दुसऱ्या एका न्यायाधीशांनी निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी 100 कोटीची कोठी दिल्लीत विकत घेतली. एक अलीकडचे न्यायाधीश पदावर उतरले, राज्यसभेत दिले. बाकीच्या विषयी मी बोलत नाही, प्रत्येकाविषयी खूप सांगण्यासारखं आहे. मग न्यायाची काय व्याख्या? आपल्या घटनेमध्ये राजकीय सामाजिक आर्थिक असं न्याय, या सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा अर्थ काय होतो? हा अर्थ जगाच्या इतिहासात पहिल्यांदा सॉक्रेटिसने सांगितला. तो म्हणाला न्याय म्हणजे काय? तर न्याय म्हणजे प्रत्येक माणसाला त्याच्या बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या क्षमतेच्या बळावर या समाजामध्ये स्थान प्राप्त होणे हा न्याय आहे. सॉक्रेटिसलाच लोकांनी मारून टाकलं आणि लोकांनी मारलं म्हणजे लोकांच्याच न्यायालयाने मारलं. 500 न्यायाधीश होते, 263 विरुद्ध 240 असा निकाल लागला आणि त्याला मृत्यूदंड दिला. म्हणजे जो न्याय सांगतो त्यालाच न्यायालय मारतो. आता इथे एक गोष्ट आठवली म्हणून सांगू टाकू. आपल्या महाराष्ट्र सरकारने परवा कायदा केला, धर्मांतर बंदी, 7 वर्षाची शिक्षा, 7 लाख रुपये दंड. अरे बरं झालं बाबासाहेब चालले गेले, नाही तर ते अपराधी झाले असते ना या कायद्यानुसार, हे झाले असते, त्यांचे लक्षावधी अनुयायी झाले असते. हे असे कायदे फडणवीसी स्वरूपाचे कसे सुचतात? आणि तुम्ही आणि मी निवडून दिलेली ही बहुजन समाजामधली आमदार माणसं ती कसं मान्य करतात? सरकारला काय दोष येतात? आपणही आत्मपरीक्षण केलं पाहिजे की नाही? शेवटी मोदींनाही आपणच निवडलं, अमित शहालाही आपणच निवडलं आणि मनमोहन सिंग यांचाही आपणच पराभव. कधीतरी लक्षात घ्या, कधीतरी न्यायाचाही अर्थ लक्षात. पुढे स्वातंत्र्य. आता कोणाला स्वातंत्र्य आहे? ज्याला स्वातंत्र्य समजलं नाही त्यांना स्वातंत्र्य आहे, ज्यांना स्वातंत्र्य समजते त्यांना स्वातंत्र्य नाही. मी 30 वर्ष एका महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या दैनिकांचा संपादक. मी ज्या दिवशी लक्षात आलं की वर्तमानपत्र वर बंदी येते या लिखाणात, त्या दिवशी मी संपादक पदच सोडून, आई सहकारी इथे बसली आहे, मी संपादक पदच सोडून. काय असतं वर्तमान? आपली वर्तमानपत्र ही सध्या आरती पत्र झाली आहेत. सत्तेची आरती, मोदींची आरती करा, त्यांची संपल्यानंतर शहाची आरती. आतापर्यंत इथेनॉल वाल्याची होत, स्मार्ट मीटर अजूनही होते ना पुण्यात होत. कसलं स्वातंत्र्य? धर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे शिल्लक राहिलं? माणसं बोलायला भीतात. आमचे होकरकर सांगत होते की बोलायला भीतात, मुलाखती द्यायला भीतात. या देशाचे थोर नेते एप्स्टीनच्या कुंडण खाण्यात 310 वेळा जाऊन आले. किती लोकांनी ऐकलं? किती लोकांना ठाऊक आहे? कुणी छापलं? कुणीही छापलं. उलट तो धर्मात्मा, तो रामाच्या मंदिरावर झेंडा चढवतो. आपला प्रभू रामचंद्र तिकडे गेला का काय अशी शंका कधी कधी मला येते. तोही काही करत नाही. त्याचे पैसे तो गरिबांना वाटत नाही. तो चंपतराय आणि ते कोण जे त्यांना वाटतो. ते वैष्णोदेवी सुद्धा गरिबांना पैसे देत नाही, धनवंतांनाच पैसे देत. आमदार खासदार विकत घ्यायला या देशातले देवच मदत करतात का काय? असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे, अशी स्थिती आहे. या देशामध्ये देव श्रीमंत आहे, भक्तच दरिद्री आहे. आणि त्या दरिद्री भक्तांच्या बाजूने देव जात नाही, तो धनवंतांच्याच बाजूने, देवही त्यांच्याच बाजूने, सामान्य माणसंही त्यांच्याच बाजूने. बुद्धिमान विचारवंत म्हणणारे गप्प. ही स्वातंत्र्याची अवस्था आहे.
समता हा सुद्धा कवितेचाच विषय आहे, कवितेचाच विषय आहे. आणि प्रगत देश ज्यांना आम्ही नावं ठेवत होतो, धर्मांध आहेत, अमुक आहे, त्या अमेरिकेने पहिल्यांदा कॅथोलिक अध्यक्ष निवडले ना दोन, तोपर्यंत नव्हते निवडले. केनेडीला निवडले, क्लिंटनला निवडले, बराक ओबामा सारख्या निग्रोला निवडले. इंग्लंडच्या पंतप्रधान पदावर एक मुस्लिम स्त्री येण्याच्या मार्गावर आहे आता सध्या, आणि त्या देशाने आपल्याला राज्य केलंय. कुठे आहोत आपण, कुठे आहोत? आसामच्या आणि बंगालच्या मतदार याद्यांमधून 1,97,00,000 मतदारांची नावं गाळली गेली. तुमच्या पुण्यात 96 लाख लोकांचे मतदार ते नेले का काय करू की सरकारला ते दिसलेच नाही. आणि जी नावं गाळली जातात ते कोणाची असतात? कुठे आहे सर्व धर्म समभाव? मग अशा वेळी गांधी आज नाही हे बरंच आहे, त्यांनी आत्महत्या केली असते, गोडसेने त्याला मारलं असतं. समत बंधुतेचं इथेच. मी कोणाचा अपमान करत नाही. संविधानाविषयी तर माझ्या मनात आदरच आहे, मी शिकवलंच आहे संविधान. पण ही संविधानाची जी उद्देश पत्रिका आहे ती वाचली ना आता, ती मला नेहमी कविता वाटत आलेली, कविता वाटत. या उद्देश पत्रिकेचं महात्म्य कधीतरी समजून घ्या. ही उद्देश पत्रिका हा आपल्या घटनेचा पाया आहे. 1950 मध्ये A.K. गोपालांविरुद्ध केस, मद्रास स्टेट या केसमध्ये तेव्हाच्या सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस त्याने निर्णय दिला की जनतेच्या मूलभूत अधिकारामध्ये घटना दुरुस्ती करून बदल करण्याचा अधिकार सरकारला आहे. 1967 मध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस हिदायतुल्लाह सरन्यायाधीश असताना दुसरा निकाल असा दिला की घटना दुरुस्ती करून सुद्धा नागरिकांचे अधिकार कमी करता येणार. तिसरी दुरुस्ती 71 मध्ये झाली. J.N. रे हे सरन्यायाधीश होते, इंदिरा गांधी प्रधानमंत्री होते. त्यांचं म्हणणं असं होतं की त्या निकालाने 67 सरकारच्या अधिकारावर मर्यादा येतात, म्हणून हा अधिकार पलटून घेतला पाहिजे. म्हणून त्यांनी पार्लमेंटमध्ये विधेयक आणलं, या निर्णयाचा फेरविचार करणारं विधेयक आणलं. आणि इंदिरा गांधी बुद्धिमान होत्या, त्यांनी आपल्या पक्षाकडून ते विधेयक आणलं नाही, मधुलिमायांकडून आणलं. आपल्या कोणावर विश्वास करायचा? मधुलिमायांनी ते विधेयक आणलं आणि ते मंजूर झालं. तर जस्टिस रेनी त्यात एक शहाणपणा सचिव की ते म्हणाले मूलभूत अधिकारात दुरुस्त करता येते, 367व्या कलमाप्रमाणे कोणताही कलम दुरुस्त करता येईल, पण घटनेच्या मूळ चौकटीत दुरुस्ती करता येणार. आणि चौकट म्हणजे ही उद्देश पत्रिका आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंध. आता तर चौकटच शिल्लक राहील, चौकटच शिल्लक. हे मगाशी मार्क्सचं उदाहरण सांगितलं. या देशामध्ये 80 कोटी लोक रेशनच्या धान्यावर जगतात. 80 कोटी, 1% लोकांच्या हातात 40% संपत्ती आहे देशाची. मार्क्स म्हणाला तसं ही माणसं आपल्या शोषकांच्या विरुद्ध उभी का होत नाही? खूपदा या प्रश्नाचं उत्तर मार्क्सवाद्यांनी दिलं नाही, समाजवाद्यांनीही दिलं नाही. मगाशी मी रवींद्र भैया मुलाखतीत सांगितलं, एका कम्युनिस्टानेच दिलाय. इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता तो, त्याने मार्क्सला पूर्ण खोडून काढलं. तो म्हणाला उद्योगपतींच्या विरुद्ध शोषितांचा वर्ग का उभा राहा? कारण उद्योगपती तुम्ही आम्ही समजतो इतके मूर्ख नाहीत, बावळट नाहीत. आपली संपत्ती कशी राखायची ती त्यांना समजते. ग्रामसी त्याचं नाव, अँटोनिओ ग्रामसी, तो असं म्हणाला की श्रमिकांना आपलं, आम्ही जे त्यांचं शोषण करतो हे दिसू नये म्हणून त्यांनी समाजामध्ये मध्यम वर्ग उभा, त्यामध्ये सरकार आहे, लष्कर आहे, सरकारी अधिकारी आहेत, आपल्यासारखे सुशिक्षित प्राध्यापक, वकील सगळे आहेत. तो जो दरिद्री माणूस आहे सडकेवरचा, तो भाजीवालीशी हुज्जत घालतो भावाला, अदानीशी घालतो काय, अंबानीशी घालतो काय, आपण मॉलमध्ये गेलो तर भाव करतो काय? याचं कारण शोषितांना आपण दिसूच नाही अशी व्यवस्था शोषकांनी या मध्यम वर्गाच्या रूपाने उभी केलेली आहे. आणि मार्क्स वेड्यासारखं असं म्हणाला की मध्यम वर्ग क्रांती करतो. मध्यम वर्गाने जगात कुठेही क्रांती केली, कुठेही जगात क्रांती केली नाही मध्यम वर्ग. कारण मध्यम वर्ग कधीतरी गरिबीतून उभं राहिलाय, तेव्हा आहे ते बरं आहे, कशाला पुन्हा गरिबी व्हायचं या विचारात आहे तो सांभाळत राहिला. आणि ते सांभाळायचं तर सरकार सांभाळायचं, आणि सरकार सांभाळायचं तर ते सरकार ज्यांचं मुनीम आहे ते मालक सांभाळायचे. तेव्हा आपण समजतो हे इतकं सोपं नाही. एकटा गांधी पुरेसा नाही, एकटा आंबेडकर पुरेसा नाही, एकटे समाजवादी मार्क्सवादी पुरेसा नाही. याचं कारण तुम्ही आणि आम्ही ज्याला निवडून देऊ ते आमचे नेते विधानसभेत 50-50 कोटीत विकली जातात. आपण खासदार 100 कोटीत, बरं 100 कोटीत जाऊ द्या आमदार आणि खासदार. अरे या देशात सरकार विकली गेली ना. पहिल्यांदा कर्नाटकचं सरकार विकलं गेलं, मग गोव्याचं गेलं, मग मध्य प्रदेशचं गेलं, मग राजस्थानचं गेलं, आसामचं गेलं, महाराष्ट्राचंही गेलं. मला तर महाराष्ट्र
महाराष्ट्रातल्या अनेक थोर मान्यवर नेत्यांच्या विषयी असा एक प्रश्न आहे माझ्या मनात, की ते नेमके आहेत कोण आणि कोणत्या पक्षात आहेत आणि त्यांचा पक्ष तरी आहे काय, की कुटुंबच आहेत. हे पुण्यात बोलण्यासारखं नाही अरे आहे काय. खरं सांगू, श्रीमंत माणसं, उद्योगपती माणसं, धनवान माणसं हे जातीयवाद विसरले आहेत. ते वेगवेगळ्या धर्मातल्या नातं जुळतात, पण आमचे गरीब लोकच नातं जुळवत नाहीत. याचं कारण आमचा समाज आणि आमचा गरिबांचा वर्ग हा जातींमध्ये विभागला आहे. हा जातींमध्ये विभाग. अंबानी आणि अदानी एकमेकांशी नातं जुळवू शकतात, ते एप्स्टीनशी नातं जुळवू शकतात. त्यांच्यातले काही नेते परवा अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याशी बोलतानाही दिसले. चीनशी त्यांचे संबंध आहेत. उद्योगपतींना देश नसतो. मार्क्स म्हणाला मजुरांना देश नसतो. हे खोटं आहे. मजुरांना देशच काय, जात असते. धनवंतांना देश नसतो. अदानीचे उद्योग जगभर आहेत ना, आणि आपले प्रधानमंत्री ज्या ज्या देशात जातात तिथून तिथून त्याच्यासाठी ठेके घेऊन येतात. आणि त्यांची श्रीमंती, त्यांचं वैभव, त्यांच्या इथल्या लग्नांचे सोहळे पाहिले की आम्ही लोक सुद्धा सिनेमा पाहण्यासारखे आनंदित होतो. कधीतरी या देशातल्या गरिबांनी, मध्यम वर्गातल्या लोकांनी वर पाहणं बंद केलं, खाली पाहणं सुरू केलं. खाली पाहणं ते जे 80 कोटी लोक रेषात, मी माझं घर इथल्या अनेकांनी पाहिलंय. चंद्रपूरचा स्टँडिंग चेअरमन, मी दलितांच्या वस्तीत आहे. मी त्यांची मुलं पाहतो. मी आता दिल्लीतल्या जंतर मंतर त्या आंदोलनाचा उल्लेख केला. तुम्हाला आणि मला असं सांगितलं गेलं आणि आपणही असं समजलो आणि अजून समजतो की हे आंदोलन शैक्षणिक सुधारण्यासाठी पेपर फुटतात आणि ते पेपर फुटल्यामुळं ते जे विकत घेऊ शकतात ते निवडू. हे आंदोलन शैक्षणिक नाही, हे केवळ शैक्षणिक नाही. याच्या मागे जा. पुण्यातल्या किंडर गार्डन स्कूलमध्ये प्रवेश घ्यायला मुलाला 1 लाख रुपये द्यावे लागतात प्रवेश फी म्हणून. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला 1.5 कोटी लागतात. मी तुम्हाला सांगतो, मी 2 मोठ्या दैनिकांचा संपादक, 26 वर्ष प्राध्यापक होतो. माझा मुलगा असता तर मी त्याला मेडिकल मध्ये नसतो पाठवू शकतो. माझ्या पत्नीने एक आदिवासी मुलगा दत्तक घेतला, मडावी नावाचा. तो स्वतःच्या बुद्धिबळाच्या बळावर एमडी झाला. आदिवासींच्या खेड्यात जाऊन आदिवासींची सेवा करायला लागला. 2दा सिव्हिल सर्जनच्या नोकरी आला. ते त्यांनी नाकारल्या. आणि का नाकारल्या? तो म्हणला सिव्हिल सर्जनवर पैसे द्यावे लागतात. मी ते त्या कन्ना मडावी त्याचं नाव, त्याच्यावर मी कादंबरी लिहिली, त्या चित्रपटही लिहिला. त्या डॉक्टरच्या पुराला हिंदुस्थानामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळाले. तो युद्ध जग स्थितीतल्या युक्रेनमध्ये शिकायला गेला, कारण तिथे फी कमी आहे. आपली मुलं मेडिकल कॉलेजमध्ये जाऊ शकत नाहीत. आपली मुलं किंडर गार्डन मध्ये जाऊ शकत नाहीत. आपली मुलं खाजगी शाळा, 1.25 लाख खाजगी शाळा बंद झाल्या. बरं, सरकारी शाळा बंद झाल्या. प्राथमिक शाळा तिथं आम्ही शिकलो ना, पण प्रायव्हेट शाळा आणि कॉलेजेस त्यांचे धंदे जोरात सुरू आहे. ते किंमत सांगणार ना. या स्थितीत आपण आहोत. या स्थितीत तुमचा माझा स्वतंत्र हिंदुस्थान आहे. इथं राम आहे, कृष्ण आहे, सगळ्या. कोणाला वाचवायचं असते? कोणाला वाचवायचं असतं? आम्ही ज्या जिल्ह्यात आहोत त्या जिल्ह्यामध्ये सुरजागडला जिंदाल नावाचा उद्योगपती खाण काढतो. त्या खाणीतून जे विषद द्रव्य निघते त्यांनी ते संबंध आदिवासी मुलूक बेचेरा व्हायला लागलाय. लोक आपली घरदारं, झोपड्या डोक्यावर घेऊन निघाली आहेत. आणि आता या येत्या 2 वर्षात त्या गडचिरोली जिल्ह्यात 300 खाणी होणार आहेत अदानीच्या. त्या जिल्ह्याचा खंड होईल ना, त्या जिल्ह्याचा खंड होईल. त्या बिचाऱ्यांना नेतृत्व नाही, त्या देशात जाणकार नाही. या खाणींवर ज्यांचे माल वाहक ट्रक लागले आहेत ते सगळे आमदार आहेत, महाराष्ट्राचे खासदार आहेत, मंत्री सुद्धा. ते आदिवासींना कशाला वाचवत? आणि केंद्र सरकार सुद्धा त्यांनी अर्धलष्करी पथकं पाठवली तिथं. ती पथक आदिवासींच्या रक्षणासाठी नाही, तर हे आदिवासी उलटून त्या जिंदालच्या खाणींवर चालून येते म्हणून जिंदालच्या रक्षणासाठी आले. अरे आपण कशा देशात राहतो? कशा सरकारच्या नियंत्रणात राहतो? ज्या देशाचा प्रधानमंत्री 15-15 दिवस पर्यंत महिना लोकसभेत येत नाही, संसदेत एका प्रश्नाला उत्तर देत नाही, पदवी शून्य प्रधानमंत्री, तडी पारगृह मंत्री, इथेनॉल मिश्रक बांधकाम मंत्री, कोणाकोणाची नावं घ्यावी, कोणाकोणाची नाव. जी माणसं, मी नाव घेत नाही कुठलं, एक सत्पुरुष हे 12 वर्षापूर्वी मोपेड म्हणून हिंडायचे, ती मोडकी. तर मला मोठा भाऊ म्हणा, एकदा त्याची रस्त्यात मोपेड मोडली तर मी त्याला माझ्या गाडीत बसवून त्याला हवं तिथे सोडून पुढे तो आमदार आणि मंत्री झाला. आणि मग त्याला एक दिवस मी विचारलं की काय, मी असं ऐकलं की तू विमान विकत घेतो. तो म्हणाला
दादा ती माझी गरज होती. तर मी त्याला म्हणालो की अरे माझी गरज अवकाश या नाही म्हटलं, पण माझं पैसे नाही ना. आपल्या डोळ्या देखत अशा अब्जाधीश झालेली माणसं आणि बेकायदेशीर पद्धतीनं श्रीमंत झालेली माणसं आपण पाहिली आहेत, पण आम्ही त्यांना नावं ठेवू. आम्ही आदिवासींना नावं ठेवू, आम्ही दलितांना नावं ठेवू, आम्ही गरिबांना नावं ठेवू. एक मानवी समाजामधला दोषही या ठिकाणी मी सांगून मानवी समाजामधला एक दोष असा आहे की आपण आज ज्या पातळीवर आहोत त्या पातळीवर वर गेलो. पूर्वी दलितांची मुलं चांगली वागायला लागली, चांगले कपडे घालायला लागले की लोक म्हणायचे ब्राह्मण झाले. आता बहुजन समाजाचं संघीकरण झालंय ना संघीकरण. मी एका लेखात लिहिलं होतं की संघाने ख्रिश्चनांना परवानगी दिली असती शाखेत येण्याची तर जॉर्ज फर्नांडिस सुद्धा चड्डी नसून शाखेत गेला असतो. काय कुमारच्या पहिल्या जयंतीच्या दिवशी असं बोलावं लागेल, हे चांगलं लक्ष आहे, हे चांगलं लक्ष आहे. दाभोळकरचे खुनी सापडत नाहीत, पानसऱ्यांचे खुनी सापडत नाहीत, गौरीचे खुनी सापडत नाहीत, बालेशप्पा कलबुर्गीचे खुनी सापडत नाहीत. मला पुण्याचीच एक मुलगी म्हणाली कसे सापडतील दादा, ते यांच्यात तर घरातला पण आहेत, यांच्याच घरातलं ते कसे. तर मित्र मोदीचा आणि शहाचा विचार फार करू नये आपण. इथेनॉल सुद्धा मुकाट्याने विकत घ्यावं. आपण आपलाच विचार आपल्या चांगलं होण्याचा विचार करा, आपले अधिकार समजून घ्या. निदान आपले अधिकार आपल्याला समजले तर सरकार वटणीवर येऊ. आणि त्याची चिंता मला आता दिसते, तुम्ही बोललात की आता शाळेतले गरीब विद्यार्थी मुलं मुली शाळेच्या अध्यक्षांना प्रश्न विचारतात की शाळा अशी कशी. ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये साधे नागरिक, कास्तकार, शेतकरी न शिकलेले सरपंचाला आणि त्या बीडीओला प्रश्न विचारतात काय केलं 10 वर्षात सांगा तुम्ही. कुठेतरी हे जागरण येते. तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आपल्या कुमारभाई सारखे, नरेंद्रभाई सारखे, मागच्या मागे गेलो गांधींसारख्या माणसांच्या प्रयत्नांना उशिरा का होईना थोडस यश येताना दिसते. हे यश वाढलं पाहिजे. हा देश खऱ्या अर्थानं घटनेच्या या मूळ चौकटीपर्यंत गेला. त्यात आपण तिथपर्यंत नाही जाऊ शकतो. पण इस्लाम मध्ये असं म्हणतात की सगळ्यांना मक्केला नाही जा, नका जाऊ, पण मक्केच्या दिशेने 4 पावलं तर टाकते. तेवढा तर प्रयत्न करू. शेवटी जाता मी तुम्हाला एक शेवटला मुद्दा सांगून व्याख्यान संपवतो. कारण आता आपण तरी आपल्याला किती दोष द्यायचे पुष्कळ. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये 2 प्रकारच्या निष्ठा असतात. एक निष्ठा जन्मदत्त, ती मिळवावी लागत, ती आपोआप मिळते जन्म. मला माझं नाव, माझं आडनाव, माझी जात, माझा धर्म, माझा देश कुणी दिला? हा मी मिळवला. जन्म नावाच्या अपघातानं दिला. हा अपघात पाकिस्तानातही होऊ शकला असता की नाही, अमेरिकेत होऊ शकला असता, कदाचित भाग्यवान असतो तर अंबानीच्या घरातही झाला असता. हे यावर आमच्या निष्ठा आहे, जात, धर्म, कुळ. दुसरी जी निष्ठा आहे ती मूल्यनिष्ठ. त्या मूल्यनिष्ठेमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य येतात. त्यावर निष्ठा ती मिळवावी लागते, शिकावी लागते. महाराष्ट्रामध्ये ज्याला प्रबोधन म्हणतात, त्या प्रबोधनाचा खरा अर्थ जन्मदत्त निष्ठेकडून मूल्यनिष्ठेकडे जाणे एवढाच आहे. तसं जर जाऊ शकलो तर विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, गांधींनी म्हटल्याप्रमाणे, आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे कदाचित हाच देश खऱ्या अर्थानं विश्वगुरु होईल. खऱ्या अर्थानं विश्वगुरु होईल आणि जगाला मार्गदर्शन केलंच होतं. नाही, गांधीच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो. इंग्लंडचं राज्य या देशात येण्यापूर्वी हा देश जगातल्या 27% मालमत्तेचा धनी होता. दादाभाई नौरोजींनी ग्रंथच लिहिला आहे. 27% मालमत्ता हिंदुस्थानाची होती. इंग्रज गेले तेव्हा या देशाची मालमत्ता आणि तिची वाढ 1%हूनही कमी झाली. त्यामुळं कधीतरी आपण आपला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार केला पाहिजे. आम्ही जगलो जसं वाट्याला आलं तसं जगलो, त्याची किंमत मोजली, तुरुंगातही गेलो, लाख्याही खाल्ले, सगळं. आपल्या मुलांच्या वाट्यालाही येऊ नये, आपल्या मुलांच्या वाट्याला, पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये. हे जे दिल्लीत पोरं करतायत ना, मला खूपदा असं वाटतं आणि मग भाई ही आपल्यापेक्षा हुशार आहे. जी गोष्ट आम्ही नाही करू शकलो ती ते करतायत. आम्ही नेहमी आई बापांना विचारतो तुमची मुलं कशी आहेत, आणि ते सांगतात की वाई येत आहेत, बिघडली आहेत. अरे कधीतरी त्या मुलांनाही विचारावं तुमचे आई बाप कसे आहेत म्हणून, पण ते सांगतील ना. पण ही आत्मपरीक्षा करायला गांधीला, ही आत्मपरीक्षा करायला विवेकानंदाला ही माणसं असतात. आमची नाही कुवत. तेव्हा जाऊ दे, आपणच आपलं आत्मपरीक्षण करून विवेकाच्या मार्गानं, सत्याच्या मार्गानं जाऊ. हा मार्ग गांधींपासून सगळ्यांनी आपल्याला सांगितलाय, संतांपासून सगळ्यांनी सांगितलाय. एक खरे जे संत असतात, खरे जे ज्ञानी असतात, त्यांना सत्याचा शब्द ठीक आहे बाजूला, पण सत्याची जाणीव. मी शंकराचार्य हिंदुस्थानचा दौरा करून आले आणि
आणि एका पायवाटेतून अरुण जात असताना त्यांचे शिष्य समोर एक चांडाळ जातीचा माणूस येत होता. ते शिष्य त्याला म्हणाले की तू खाली हो, गुरुदेव येत आहे. तो काही बाजूला झाला, शिष्य बाजूला झाले. मग शंकराचार्य त्याच्या समोर गेले आणि तो दरिद्री चांडाळ माणूस शंकराचार्यांना असं म्हणाला की अरे तू जन्मभर अद्वैत सांगतो, मग तुझा आत्मा आणि माझा आत्मा यात काय फरक आहे? तेव्हा शंकराचार्यांनी त्या चांडाळाच्या पायावर डोकं ठेवून लोटांगण. हा अनुभव मित्र, कधीतरी आपण न्यायाच्या, स्वातंत्र्याच्या, समतेच्या, बंधुतेच्या मार्गाने जाण्याची सार्वजनिक नाही, स्वतःशी प्रतिज्ञा करूया. स्वतःशी प्रतिज्ञा, आणि स्वतःशी केलेली प्रतिज्ञा मोडता येत नाही. समाजासमोर देखावे करतायत, मंदिरं उभी करतायत, मशिदी उभ्या करतायत. स्वतः जागलेलं देवत्व कसं मारता येईल, त्याच्यावर झेंडा नाही लावतायत. या दिशेनं जाणं ही कुमारच्या जयंतीच्या दिवशी त्याला अभिवादन करणे कुमार.